नमस्कार. ध्रुव IAS मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आजच्या भागामध्ये आपण नियोजन आयोगाने नेमलेली दुसरी समिती DT लकडावाला तज्ज्ञ गट या गटाबद्दल अभ्यास करणार आहोत. मागच्या भागामध्ये आपण अलग कार्यगटाचा अभ्यास केला. अलग कार्यगटानं जी कार्यपद्धती सुचवली व जी दारिद्र्यविषयक आकडेवारी सुचवली ती नियोजन आयोगानं दारिद्र्यविषयक असणारी अधिकृत आकडेवारी प्रथमच अशा प्रकारची अधिकृत आकडेवारी जाहीर केलेली होती. मग सुरुवातीच्या कालावधीमध्ये नियोजन आयोगाने समिती नेमली, समितीने शिफारशी केल्या, सांगितलं ग्रामीण भागासाठी किती कॅलरीज पाहिजे, शहरी भागासाठी किती कॅलरीज पाहिजे यांचा विचार केला. शिवाय आपण असंही म्हटलं की या अलग कार्यगटानं वेगवेगळ्या राज्यांसाठी वेगवेगळी दारिद्र्य रेषा न सुचवता एकच राष्ट्रीय दारिद्र्य रेषा सुचवलेली होती. पण नियोजन आयोगाला कुठेतरी असं वाटत होतं की या ज्या शिफारशी सुचवलेल्या आहेत, सध्या दारिद्र्य काढण्याची जी पद्धती आपण अवलंबतोय त्या पद्धतीमध्ये आणखी सुधारणा करणं गरजेचं आहे. याच्यावर नियोजन आयोगांचे जे सदस्य होते त्यांचं एकमत झालं आणि त्यांनी ठरवलं की आणखी एक आपण तज्ज्ञ गट नेमूयात आणि त्या तज्ज्ञ गटाला सांगूयात की आत्ता जी आपली पद्धती सुरू आहे दारिद्र्य काढण्याची, त्याच्यामध्ये जर काही उणिवा असतील तर त्या उणिवा दूर करून आपल्याला नवीन पद्धत शोधून काढता येईल का हे आपण त्यांना विचारूया. मग एक समिती नेमली. त्या समितीचं नाव होतं DT लकडावाला तज्ज्ञ समिती. या समितीला नियोजन आयोगानं सांगितलं की आपल्याला काय करायचं आहे. अलग कार्यगटानं दारिद्र्य काढण्याविषयी जी पद्धती सुचवली आहे ती पद्धती आहे या परिस्थितीमध्ये योग्यच आहे, पण पुढच्या भविष्यामध्ये या पद्धतीमध्ये जर काही त्रुटी असतील, काही उणिवा असतील, काही दोष असतील तर त्या दूर करून आपल्याला दारिद्र्य मोजण्याची नवीन पद्धत शोधून काढायची आहे. तशा प्रकारे या लकडावाला अभ्यास गटाला सांगण्यात आलं. लकडावाला अभ्यास गटानं त्या दृष्टीने काम सुद्धा करायला सुरुवात केली. मग विचार करा, आपल्याला जसं विचारलं की लकडावाला समिती जी नेमण्यात आली त्याचा उद्देश कोणता होता, तर तिचा उद्देश होता दारिद्र्य मोजण्याची नवीन पद्धत शोधून काढली. मग आपल्या मनामध्ये असा प्रश्न निर्माण होतो, दारिद्र्य मोजण्याची नवीन पद्धत शोधून काढली तर मग अलग कार्यगटाने केलेल्या शिफारशी, त्याच्यावर काढलेलं दारिद्र्य आणि लकडावाला अभ्यास गटाने केलेल्या शिफारशी आणि त्यांनी काढलेलं दारिद्र्य याच्यामध्ये कोणकोणत्या नवीन घटकांचा समावेश करण्यात आलेला होता, काय फरक होता का, ते पण आपल्याला अभ्यासायचं आहे. अशा प्रकारे या ठिकाणी आपल्याला लक्षामध्ये ठेवायचं की DT लकडावाला समिती. मग साहजिकच आहे मनामध्ये प्रश्न आपल्या निर्माण होता, जर याचा उद्देश दारिद्र्याच्या मोजणीची नवीन पद्धत शोधून काढायची असेल तर याची नेमणूक नियोजन आयोगानं कधी केली होती, यानं आपल्या शिफारशी कधी सादर केल्या, हे आपल्याला पाहणं गरजेचं आहे. पहा, लकडावाला तज्ज्ञ गट यानं आपल्या शिफारशी सादर केल्या किंवा आपण असं म्हणूया या तज्ज्ञ गटाची नेमणूक केव्हा करण्यात आलेली होती. 1989 मध्ये या तज्ज्ञ गटाची नेमणूक करण्यात आली. तज्ज्ञ गटाची नेमणूक कोणी केली होती हे आपल्याला आता पाठ झाला, तर आपण या ठिकाणी पाहूयात. नियोजन आयोग. नियोजन आयोगाने तज्ज्ञ गटाची नेमणूक केलेली होती. चलो, इथंपर्यंत आपण आलो. नियोजन आयोगाने तज्ज्ञ गटाची नेमणूक केली. उद्देश मी तुम्हाला सांगितला, दारिद्र्य मोजणीची नवीन पद्धत शोधून काढायची. अहवाल जाहीर झाला या समितीचा. यांनी जे कार्य केलं त्याचा अहवाल 1993. मग 1993-94ची ज्या आकडेवारीचा आपण विचार करतो, यांनी आकडेवारी जाहीर केली तर यांनी सुचवलेल्या पद्धतीचा विचार करण्यात आला होता किंवा लकडावाला समितीने जी पद्धत सांगितली होती त्या पद्धतीनुसार पुढे दारिद्र्य काढलं गेलेलं होतं. आणि या ठिकाणी जर आपण विचार केला की 1993-94चं दारिद्र्य काढलं असं आपण म्हणतो, तर त्यावेळी NSSOच्या कोणत्या फेरीचा यांनी वापर केला होता, तर 50वी फेरी होती. 50वा राऊंड किंवा सर्वे आपण म्हणूयात, 50वी फेरी याचा वापर 93-94चं दारिद्र्य काढताना केलेला होता. अशा प्रकारे नियोजन आयोगानं मग नियोजन आयोगानं ही जी समिती नेमलेली होती, या समितीला लकडावाला अभ्यास गटानं काही नवीन पद्धती सुचवल्या. सांगितलं की दारिद्र्य काढायचं आहे, या काही नवीन पद्धती असतील. त्या कोणत्या नवीन पद्धती आहेत त्याचाही आपण विचार करूयात. पण या लकडावाला अभ्यास गटानं ज्या काही शिफारशी सुचवल्या त्या शिफारशींचा स्वीकार नियोजन आयोगाने केव्हा केला हे सुद्धा आपल्याला विचारते.
तर नियोजन आयोगाने यांच्या शिफारशींचा विचार केला 1997 मध्ये. 1997 नेमण्यात आली. 1989ला शिफारशी सादर केल्या 1993ला, आणि शिफारशींचा स्वीकार नियोजन आयोगाने केला 1997ला. म्हणजे सुरुवातीचे काही प्रश्न लक्षात आले. आता आपण या लकडावाला अभ्यास गट जो आहे त्याची सखोल अभ्यासाला सुरुवात करूया. तिथपर्यंत तुमच्या लक्षात आलं. सुरुवातीची पार्श्वभूमी तुम्हाला मी सांगितली. तुम्हाला मागच्या लेक्चरमध्ये मी हे पण सांगितलं होतं की लकडावाला अभ्यास गटानं जे दारिद्र्य काढलं त्या दारिद्र्यामध्ये कोणती पद्धत वापरली, हे दारिद्र्य काढण्यासाठी कोणती पद्धत वापरली होती. तर URP MRP या दोन्ही पद्धतींचा वापर केला होता. URP MRP या दोन्ही पद्धतींचा वापर या लकडावाला समितीनं केलेला होता. व्यापक केली. कशी व्यापक केली ते आपण पाहूयात पुढे. आता लकडावाला अभ्यास गट काय म्हणतोय याचा आपण विचार करायला सुरुवात करूयात. लकडावाला अभ्यास गटाचं म्हणणं काय होतं याचा आपण विचार करायला सुरुवात करूयात. लकडावाला अभ्यास गटानं काय सांगितलं की अलग समितीनं, अलग कार्यगट जो होता त्यानं ग्रामीण भागासाठी शहरी भागासाठी जे कॅलरी मूल्य वापरलंय तेच कॅलरी मूल्य ठेवायचं आहे, त्याच्यात बदल करायचा नाही. अलग कार्यगटानं कोणतं कॅलरी वापरलं होतं ग्रामीण भागासाठी या ठिकाणी जर तुम्ही विचार केला तर आपण थोडा अलग काय म्हणतात हे आपण पाहूयात. अलग कार्यगटानं ग्रामीण भागासाठी आपण अभ्यास केला मागच्या भागामध्ये, आणि शहरी भागासाठी ज्या कॅलरीज ठरवलेल्या होत्या त्या कॅलरीजमध्ये त्यांनी सांगितलं होतं ग्रामीण भागासाठी 2400 कॅलरीज प्रत्येक व्यक्तीला मिळणं गरजेचं आहे, आणि शहरी भागाचा सांगताना त्यांनी 2100 कॅलरीज हे सांगितलेलं होतं. कॅलरी एवढा उष्मांक मिळणं गरजेचं आहे प्रत्येक व्यक्तीला प्रतिदिन. 21 ग्रामीण भागात 2400 कॅलरीज आणि शहरी भागात 2100 कॅलरीज. हे एवढंच म्हणून थांबलं नाही अलग कार्यगट. तर अलग कार्यगटानं हे 2400 कॅलरीज मिळवण्यासाठी ग्रामीण भागामध्ये दर महिन्याला किती पैशाची गरज असेल आणि शहरी भागामध्ये एवढ्या कॅलरीज प्राप्त करण्यासाठी किती पैसे लागतील, किती रुपये लागतील हे सुद्धा सांगितलेलं होतं. त्यांनी सांगितलेलं होतं की ग्रामीण भागामध्ये 49.9 रुपये लागतील. हे आपण अभ्यासलं मागच्या लेक्चरमध्ये. पुन्हा एकदा थोडी रिव्हिजन करतो. 2400 कॅलरीज जर प्राप्त करायच्या असतील यासाठी महिन्याला येणारा खर्च प्रति व्यक्ती किती असणार आहे? 49.9 रुपये. शहरी भागासाठी किती खर्च येणार आहे हे पण त्यांनी सांगितलं. त्यावेळी त्यांनी सांगितलं 56.64 रुपये. 56.64 रुपये याचा विचार केला. अशा प्रकारे ग्रामीण आणि शहरी भागासाठी किती कॅलरीज लागतील हे कोणी सांगितलेलं होतं? अलग कार्यगटाने. आता हे आपण जे म्हणतोय लकडावाला तज्ञ गट काय म्हणतोय पहा. लकडावाला तज्ञ गट असं म्हणतोय की हे 2400 कॅलरीज 2100 कॅलरीज निकष हाच ठेवायचा, या निकषांमध्ये बदल आपल्याला करायचा नाहीये. मग आपल्याला या ठिकाणी यांनी पण कोणता निकष वापरला पहा लकडावालानी सुद्धा हाच निकष वापरला जो अलग कार्यगटाचा होता. ग्रामीण शहरी. ग्रामीण 2400 कॅलरीज हा दोन्हींचा समान. जे अलग कार्यगटाने कॅलरीज वापरल्या ग्रामीण शहरी भागासाठी तीच संकल्पना, तोच निकष लकडावाला अभ्यास गटानं वापरला. 2400 शहरीसाठी 2100. हे कधी काढलंय? 1993-94ला लकडावाला अभ्यास गट सांगतात. हे कधीच आहे अलग कार्यगट? 1973-74चा. किती वर्षाचा कालावधी आहे मध्ये या दोघांच्या मध्ये? साधारणपणे आपल्याला 20 वर्षाचा कालावधी दिसतोय. आता पहा लकडावाला अभ्यास गट काय म्हणतात
की कॅलरीज याच ठेवा ग्रामीण आणि शहरी भागासाठी, पण 1973-74 ला 2400 कॅलरीज मिळवण्यासाठी 49.9 रुपये लागत होत आहे. आता तुम्हाला इथे जास्त रुपये लागतील. हे रुपये कसे काढायचे हे लकडावाला अभ्यास गटाने सांगितलं. लकडावाला अभ्यास गट म्हणतोय की या ठिकाणी रक्कम वाढेल, कारण 20 वर्षाचा कालावधी गेलाय. 73-74 ला जी वस्तू 2400 कॅलरीज मिळवण्यासाठी 49.9 रुपये लागत होत आहे, ते 93-94 ला तेवढेच रुपये लागतील असं नाही. मग ही रक्कम कशी काढा हे लकडावाला अभ्यास गटाने सांगितलं. लकडावाला अभ्यास गट म्हणतो त्याच्यामध्ये महागाईचा दर मिसळा. महागाईचा दर किती आहे मधल्या काळात, 20 वर्षाच्या काळात, तो मिसळा. महागाईचा दर मिसळायचा आणि तुम्ही या ठिकाणी आज 93-94 ला म्हणजे 73-74 नंतर 20 वर्षानंतर 93-94 मध्ये ग्रामीण भागातील प्रति व्यक्ती 2400 कॅलरीज मिळवण्यासाठी किती खर्च येईल हे काढा. मग या ठिकाणी महागाईचा दर मिसळला आणि किती कॅलरीज, किती रक्कम आहे पहा. 73-74 ला जी रक्कम 2400 कॅलरीज मिळवण्यासाठी 49.9 रुपये ग्रामीण भागामध्ये लागत होती, ती सध्या 211.30 रुपये लागत होती. या ठिकाणी 211.30 रुपये लागायला सुरुवात झाली. आणि शहरी भागासाठी 2100 कॅलरीजसाठी प्रति महिना दरडोई उपभोग खर्च जो 56.64 रुपये लागत होता, तो आता 20 वर्षानंतर 93-94 मध्ये 2100 कॅलरीज प्राप्त करण्यासाठी 274 रुपये लागायला सुरुवात झाली. 274.88 रुपये. म्हणजे थोडक्यात हे समजावून घ्या की ज्यावेळी मी स्कूलमध्ये होतो त्यावेळी 10 पैशाच्या 4 गोळ्या यायच्या आणि त्यावेळी आम्ही त्या गोळ्या घ्यायचो मित्र आणि 4 जणांमध्ये वाटून घ्यायचं. आता 30 वर्षाचा कालावधी उलटून गेला आहे आणि मग 30 वर्षाचा कालावधी जर उलटून गेलेला असेल तर ती 10 पैशाला 4 गोळ्या ज्या मिळत होत्या त्या आता तेवढ्याच मिळतील का? 10 पैसे पाहायला तरी मिळतात का 30 वर्षानंतर? 1 रुपयाला 1 गोळी येते. त्यावेळी 1 रुपयाला 40 गोळ्या येत होत्या. 10 पैशाला 4 म्हणजे 1 रुपयाला 40 आणि आता 1 रुपयाला 1 गोळी येते. हे कशामुळं? तीच किंमत राहिली नाही, महागाईचा दर मिसळला त्याच्यामध्ये, किमतींमध्ये वाढ झाली. त्याचप्रमाणे ह्यांनी सांगितलं कॅलरीज तेवढ्याच ठेवा, फक्त या 20 वर्षांच्या कालावधीमध्ये जी किमतीमध्ये वाढ झाली ती काढण्यासाठी, एवढ्याच कॅलरीज मिळण्यासाठी किमतीमधील वाढ काढण्यासाठी महागाईचा दर वापरा. लक्षात येत आहे? महागाईचा दर विचारामध्ये घ्या, त्या महागाईच्या दराचा समावेश करा आणि 1993-94 मध्ये एवढंच अन्न विकत घेण्यासाठी महिन्याला किती रुपये लागतील ते काढा. मग ते काढलं 93-94 ला, तर 93-94 ला ग्रामीण भागामध्ये 2400 कॅलरीज प्राप्त करण्यासाठी 211.30 रुपये लागत होते. शहरी भागामध्ये 2100 कॅलरीज प्राप्त करण्यासाठी 274.88 रुपये. आता तुम्ही म्हणाल इथे जास्त कॅलरी, इथे कमी रुपये आहे, इथे कमी कॅलरी, इथे जास्त रुपये. तसं का? कारण शहरी भागामध्ये महागाई असते. ग्रामीण भागाच्या तुलनेमध्ये शहरी भागामध्ये महागाई दिसून येते, म्हणून या ठिकाणी कॅलरीज जास्त म्हणून रुपये कमी दिसतात, या ठिकाणी कॅलरीज कमी पण रुपये जास्त दिसत आहेत. अशा प्रकारे महागाईचा दर मिसळला आणि 20 वर्षानंतर तेवढंच अन्न मिळवण्यासाठी, 2400 कॅलरीज मिळवण्यासाठी ग्रामीण भागामध्ये 211.30 रुपये आणि शहरी भागामध्ये 274.88 रुपये लागत होते. अशा प्रकारे यांनी सांगितलं की निकष तेच ठेवा, 2400 कॅलरी 2100 कॅलरीज, फक्त 20 वर्षाच्या कालावधीमध्ये याच्या किमतीमध्ये किती वाढ झाली काढण्यासाठी महागाईच्या दराचा वापर करा. ही सांगणारी समिती लकडावाला अभ्यास गट. लक्षात येतात? तर या गोष्टी या ठिकाणी लक्षामध्ये ठेवायच्या. आता याच्यामध्ये ह्या गोष्टी आपल्याला लक्षात आल्या. 93-94चा सर्वे आपण म्हणतोय MRP आणि URP पद्धतीने सुरू झाला असा आपण उल्लेख केला, किंवा MRP आणि URP पद्धतीचं दारिद्र्य काढलं गेलं. थोडंसं तुम्हाला असा विचार येतोय का की नियोजन आयोगानं लकडावाला अभ्यास गटाला सांगितलं की तुम्ही एक नवीन पद्धत शोधून काढा. लकडावाला अभ्यास गटानं विचार केला, अरे नुसत्या अन्न गटाचा विचार करून नाही चालणार. हे जे आहे दर महिन्याला प्रतिमाह दरडोई उपभोग खर्च एवढाच विचार नाही करून चालणार.
माणसाच्या आयुष्यामध्ये दर वर्षाला त्याला अधूनमधून लागणाऱ्या काही वस्तूंची गरज असते, त्या वस्तूंचा सुद्धा समावेश करा, असं या लकडावाला अभ्यास गटाला वाटलं. मग लकडावाला अभ्यास गटानं काय केलं पहा. त्याच्यामध्ये आपण उल्लेख केल्याप्रमाणे या लकडावाला अभ्यास गटानं 1993-94चं जे दारिद्र्य काढलं, आपण म्हणतो अहवाल सादर केला 1993-94. त्यावेळी काय केलं लकडावाला अभ्यास गटानं, या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. या ठिकाणी आपण असं म्हटलं 50वा राऊंड होता. यावेळी NSSOनं जो सर्व्हे केला, NSSOनं एक सर्वे केला आणि तो सर्वे मात्र सखोल होता. NSSOचं मत असं होतं, दारिद्र्य काढायचं आहे ना, अचूक निघलं पाहिजे. कारण हे अचूक दारिद्र्याचा परिणाम असा होईल की देशामध्ये किती लोक दारिद्र्य रेषेखाली आहेत हे निश्चित कळेल. त्यांच्यासाठी उपाययोजना आखता येतील, ते दारिद्र्य दूर करण्यासाठी प्रयत्न करता येईल, असं नियोजन आयोगाला NSSOला वाटलं. आणि NSSOनं सर्व्हे केला, सखोल घेतला. त्यांनी विचार केला, अरे आपण काय करतोय की 2400 कॅलरीज आणि 2100 कॅलरीज हा प्रतिमाह दरडोई उपभोग खर्चावर आधारित, प्रतिमाह दरडोई उपभोग खर्च यावर आधारित दारिद्र्य काढतोय. पण जे लोक आहेत समाजामधले, त्यांना वर्षभरामधून अधूनमधून लागणाऱ्या काही वस्तूंचा सुद्धा गरज आहे. आपण अधूनमधून कपडे घेतो, चपला घेतो, शिक्षणासाठी पैसे लागतायत, वर्षाला आरोग्य, माणसं TV सारख्या टिकाऊ वस्तू घेत आहेत, यांचा सुद्धा समावेश करणं गरजेचं आहे. म्हणजे हे जे मासिक होतं, मासिक गोष्टींचा विचार करा, पण त्याचबरोबर वार्षिक गोष्टींचा पण विचार करा. वार्षिक, वर्षामधून एखाद्या व्यक्तीला अधूनमधून ज्या वस्तूंची गरज लागते त्या गरजेच्या वस्तूंचा सुद्धा विचार करा, लकडावाला अभ्यास गटाला वाटलं. मग लकडावाला अभ्यास गटानं काय केलं, पूर्वी जे फक्त हेच विचारात घेतलं जातं, अन्न हा घटक विचारात घेतला जात होता. पूर्वी अन्न या घटकाचा विचार केला, अलग कार्यगटाचा आपण उल्लेख केला की अन्न या घटकाचाच विचार केला. यांनी अन्न या घटकाचा विचार केला, 30 दिवसांचा विचार केला याचा, की प्रतिमाह दरडोई उपभोग खर्च याचा एवढे कॅलरीज मिळण्यासाठी असला पाहिजे. पण त्याचबरोबर 365 दिवसांचा पण विचार केला. 365 दिवस काय विचार केला की बाबा वर्षभरामध्ये एखाद्या व्यक्तीला इतरही काही वस्तूंची गरज असते आणि जी आवश्यक असते. मग त्यांनी विचार केला कोणत्या वस्तूंची गरज असते, कपडे, चप्पल, त्याच्यानंतर आपण म्हटलं शिक्षण, आरोग्य, टिकाऊ वस्तू यांचा सुद्धा विचार करावा लागणार आहे. आणि मग या 30 दिवसांचा पण विचार केला लकडावाला अभ्यास गटानं आणि या 365 दिवसांचा सुद्धा विचार केला. याला म्हणायचं 30 दिवसांचा विचार केला URP, 365 दिवसांचा विचार केला त्याला म्हणायचं MRP, मिक्स रेफरन्स पिरियड. 30 दिवसांचा रेफरन्स घेऊन त्यांनी 30 दिवसामध्ये तेवढा खर्च केलाय का ते पाहायचं. जर त्याला तेवढा खर्च करणं शक्य आहे, 2400 ग्रामीण भागातील एखादी व्यक्ती 2400 कॅलरीज मिळवत असेल, त्याला तेवढा खर्च करणं शक्य आहे, तर तो दारिद्र्य रेषेच्या वर तेवढा खर्च करणं शक्य आहे. शक्य नाही तो दारिद्र्य रेषेच्या खाली. पण MRP पद्धतीचा सुद्धा वापर केला. आता ज्या व्यक्तीला आपल्याला विचारायचं आहे त्याला एवढंच नाही विचारायचं आता की तुला एवढं अन्न प्राप्त होतंय का, तेवढं तू कमावू शकतो का, एवढंच नाही विचारायचं. आता त्याला हेही विचारायचं की बाबा तुला वर्षभरामध्ये कपडे, चप्पल, शिक्षण, आरोग्य, टिकाऊ वस्तू इतपत तू खर्च करू शकतो का. 2 गोष्टी विचारायला सुरुवात झाली. अलग कार्यगट म्हणत होता की तुला एवढं मिळवण्यापुरतं कमावता येतं का. जर कमावता येत असेल तर दारिद्र्य रेषेच्या वर, कमावता येत नसेल तर तू दारिद्र्य रेषेच्या खाली. पण लकडावाला अभ्यास गट म्हणतोय हे तर तुला कमावता आलंच पाहिजे, पण त्याचबरोबर तुला हे पण शक्य होतंय का, कपडे, चप्पल, शिक्षण, आरोग्य, टिकाऊ वस्तू, तू एखाद्या डॉक्टरकडे जाऊन त्याची ट्रीटमेंट घेणं तुला परवडतंय का. या वर्षभरामध्ये अधूनमधून लागणाऱ्या 5 वस्तू घेणं तुला परवडतंय का. हे दोन्ही
घेणं जर तुला परवडत असेल तर तू दारिद्र्य रेषेच्या वर, हे दोन्ही तू अफोर्ड करत नसेल, तुला परवडत नसेल, तर तू दारिद्र्य रेषेच्या खाली. याला म्हणायचं लकडावाला अभ्यास गटाने MRP आणि URP पद्धतीचा वापर केला. लक्षात येतं? अशा प्रकारे आपण उल्लेख केल्याप्रमाणे एक सखोल सर्वे केला NSS होणं, आणि त्याच्यामध्ये आपल्याला या अभ्यास गटानं URP आणि MRP या दोन्ही पद्धतींचा वापर केलेला दिसतो. लक्षात आलं? अशा प्रकारे ही जी संकल्पना मांडली, वर्षभरामधून अधूनमधून 5 वस्तूंचा एखाद्या व्यक्तीला आवश्यक असतात, त्या संकल्पनेला MRP म्हणायचं. आणि प्रतिमाह दरडोई उपभोग खर्च ही जी संकल्पना आहे याला URP असं नाव दिलं गेलेलं होतं. URP आणि MRP या दोन्ही पद्धतींचा विचार करायचा. म्हणजे तुमची एक गोष्ट लक्षात आली का? फक्त 30 दिवसांसाठी अन्नासाठी खर्चाचा ज्यावेळी ह्याला विचारणा केली जाते, एखाद्या व्यक्तीला याला विचारलं जातं किंवा 30 दिवसामध्ये तुला एवढे उष्मंक प्राप्त करण्या इतपत तू खर्च करू शकतो का? हा जर म्हटला यस तर तो दारिद्र्य रेषेच्या वर APL, हा जर म्हटला नो तर तो दारिद्र्य रेषेच्या खाली BPL. हे आणि इथे जर विचार केला तर 365 दिवस, मग त्याला त्याच्या मुलांचं किंवा त्याचं शिक्षण सुद्धा पूर्ण करता आलं पाहिजे, डॉक्टरांकडे जाऊन ट्रीटमेंट घेता आली पाहिजे, या वस्तू सुद्धा त्याला मिळवण्या इतपत तो सक्षम असला पाहिजे. मग MRP आणि URP पद्धतीने जे दारिद्र्य काढलं, त्या दारिद्र्याची आकडेवारी या लकडावाला समितीने जाहीर केलेली होती. लक्षात आलं? लकडावाला समितीच्या बाबतीमध्ये आणखी एक गोष्ट याच्यामध्ये लक्षात ठेवा, आपण हा जो अभ्यास केला तर त्याच्यामध्ये की यांनी कोणत्या पायाभूत वर्षाचा वापर केला होता, कोणत्या पायाभूत वर्षाचा, ते पण महत्वाचं आहे की हे सगळं काढण्यासाठी कोणतं आधारभूत वर्ष मानण्यात आलेलं होतं. 1973-74 बेस इयर, कोणतं बेस इयर मानण्यात आलेलं होतं. ही जी आकडेवारी आपण म्हणतो ती कोणत्या बेस इयरवर आधारित आहे? 73-74च्या बेस इयरवरती आधारित आहे. लक्षात आलं इथंपर्यंत? तर या संकल्पना आपल्याला लक्षामध्ये ठेवणं गरजेच्या आहेत. हे आपण अभ्यासलं. त्याच्यानंतर याची तुलना केली की का URP आणि MRP पद्धत सखोल सर्वे करायचा होता. कारण नियोजन आयोगाने यांना सांगताना सांगितलेलं होतं की सध्याची जी पद्धत आहे त्याच्यापेक्षा उत्कृष्ट पद्धतीनं यांनी विचार केला. फक्त 30 दिवसांचा अन्नाचाच विचार करून चालणार नाही, तर एखाद्या व्यक्तीला वर्षभरामध्ये अधूनमधून आणखीही वस्तूंची गरज आहे. मग त्यांनी या वस्तू त्याच्यामध्ये मांडल्या, 365 दिवसांची संकल्पना मांडली आणि त्याला MRP मिक्स्ड रेफरन्स पिरियड, मिक्स्ड रिकॉल पिरियड असेही म्हणतात. हे लक्षामध्ये ठेवायचं. आता पहा आणखी काय. आणखी आपल्याला सांगता येईल की दारिद्र्य रेषा ठरवली, पण अलग कार्यगटानं जी दारिद्र्य रेषेची आकडेवारी काढली होती ती कधीची होती? 73-74ची. अलग कार्यगटाचा अगोदर विचार करा म्हणजे ह्यांचं समजेल तुम्हाला. अलग कार्यगट कधीची आकडेवारी काढली होती असं आपण म्हटलं होतं? 73-74. आता पहा 73-74 नंतरची आकडेवारी, नंतरचे आकडे 73-74 नंतरच्या आकड्यांचा विचार करा. अलग कार्यगटानं जी आकडेवारी काढली होती 73-74 त्याच्या नंतरच्या आकड्यांचा जर तुम्ही विचार केला, दारिद्र्य रेषा ठरवल्या गेलेल्या आकडे किंवा दारिद्र्य रेषांच्या आकड्यांचा, तर याच्यामध्ये 2 वेगवेगळे निर्देशांक वापरण्यात यावं असं यांनी सुचवलेलं होतं. त्या निर्देशांचाही आपण विचार केलेला होता. आता या ठिकाणी कोणत्या 2 निर्देशांकाचा यांनी आकडेवारी ठरवताना वापर केला हे आपल्यासाठी महत्वाचं आहे. कोणते आहेत पहा. CPI AL ग्रामीण भाग, ग्रामीण भागामधील शेतमजूर आहेत त्यांचा ग्रामीण भाग, आणि शहरी भागासाठी शहरी भागाशी संबंधित असणारा CPI IW, CPI AL या 2 निर्देशांकाचा वापर केलेला दिसतो. 73-74 नंतरच्या आकडेवारी
73-74 नंतरची जी दारिद्र्यविषयक आकडेवारी आहे त्याच्यामध्ये कोणत्या 2 निर्देशांकांचा वापर केला गेलेला होता असं आपल्याला विचारलं तर आपल्याला स्पष्टपणे या ठिकाणी सांगता आलं पाहिजे की ग्रामीण भागासाठी CPI-AL होता, शहरी भागासाठी CPI-IW. आपण असं का म्हणतोय? शेतमजूर कुठं असतात? कंझ्युमर प्राइस इंडेक्स ॲग्रिकल्चरल लेबर, म्हणजे शेतमजूर कुठं असतात? ग्रामीण भागामध्ये असतात. सहज आपल्याला सांगतात. तर आपल्याला असंही म्हणता येतं की ग्रामीण भागासाठी शेतमजुरांसाठी असणारा किंमत निर्देशांक वापरला गेला. शहरी भागामध्ये औद्योगिक कामगारांसाठी असणारा किंमत निर्देशांकाचा वापर करण्यात आलेला होता. कधी? 73-74 नंतरची जी आकडेवारी जाहीर करण्यात आली त्या आकडेवारीमध्ये. लक्षात आलं? आता पूर्वीचा विचार करा. अलग कार्यगटानं आणखी एक जी सूचना केली होती त्याच्यावरती यांनी एक नवीन उपाय शोधून काढला. ती सूचना बदल. कोणती सूचना आहे? अलग कार्यगटाचा तुम्ही विचार करा. अलग कार्यगटानं काय सांगितलेलं होतं की वेगवेगळ्या राज्यांमध्ये जो किंमत निर्देशांक काढायचा, दारिद्र्य रेषा ठरवायची आहे, तर त्याच्याविषयी सूचना केलेल्या होत्या. म्हणजे सुरुवातीला आपण काय करूयात, विविध राज्यांचा विचार करा. दारिद्र्य मोजायचं आहे, मग विविध राज्यांची वेगवेगळी पद्धत असू नये, एकच राष्ट्रीय दारिद्र्य रेषा असावी असं अलग कार्यगटाने सुचवलं होतं. अलग कार्यगट काय म्हणतोय पहा. या ठिकाणी आपण म्हणूयात अलग कार्यगटाचं म्हणणं असं होतं. या ठिकाणी पाहूयात आपण अलग कार्यगट काय म्हणतोय आणि यांनी काय सुचवलं. अलग कार्यगट यांचं म्हणणं असं होतं, एकच राष्ट्रीय दारिद्र्य रेषा असली पाहिजे. लक्षात येत आहे? एकच राष्ट्रीय दारिद्र्य रेषा, वेगवेगळ्या एकच राष्ट्रीय दारिद्र्य रेषा पाहिजे असं अलग कार्यगटाचं म्हणणं होतं. म्हणजे काय? विविध राज्यामध्ये जे दारिद्र्य मोजलं जात होतं तर ते दारिद्र्य मोजताना वेगवेगळ्या राज्यांची वेगवेगळी दारिद्र्य रेषा नको, एकच राष्ट्रीय दारिद्र्य रेषा हवी असं अलग कार्यगटाने सांगितलं. लक्षात आलं? त्याच्यामुळं काय झालेलं होतं की वेगवेगळ्या राज्यांमध्ये दारिद्र्य रेषा वेगवेगळ्या ठरवण्यात आलेल्या नव्हत्या. सगळ्या राष्ट्रासाठी एकच दारिद्र्य रेषा होती, राष्ट्रीय दारिद्र्य रेषा असं म्हटलं होतं अलग कार्यगटानं. आता या ठिकाणी लकडावाला अभ्यास गट काय म्हणतोय? लकडावाला अभ्यास गट असं म्हणतोय वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळी दारिद्र्य रेषा पाहिजे. मग त्यांनी त्यासाठी काही सुचवलं. आता या ठिकाणी आपण म्हणूयात लकडावाला अभ्यास गट काय म्हणतो, वेगवेगळ्या राज्यामध्ये वेगवेगळी दारिद्र्य रेषा, राज्यांमध्ये वेगवेगळी दारिद्र्य रेषा. मग हे कशी काढायची हे सुद्धा सांगितलं यांनी. त्याच्यामध्ये महागाईचा निर्देशांक मिळवा आणि दारिद्र्य मोजण्याची पद्धत काढा. कशी काढायची? महागाईचा निर्देशांक. मग त्याच्यामध्ये आपण म्हटलं CPI-AL आहे, CPI-IW सुद्धा आहे, आपण असं विचार केला. तर मग या लकडावाला अभ्यास गटाचं एक महत्त्वाचं कार्य लक्षात ठेवायचं की या लकडावाला अभ्यास गटामुळे वेगवेगळ्या राज्यांमध्ये दारिद्र्य रेषा वेगवेगळ्या ठरवण्यात आल्या. आता तुम्हाला विचारतील की कोणत्या अभ्यास गटाच्या सूचनेनुसार भारतामध्ये वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या दारिद्र्य रेषा ठरवण्यात आल्या. पुन्हा एकदा व्यवस्थित लक्षात ठेवायचं, भारतामध्ये वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या दारिद्र्य रेषा कोणत्या समितीच्या सूचनेनुसार ठरवण्यात आल्या, शिफारशीनुसार ठरवण्यात आल्या. लकडावाला अभ्यास गटाच्या शिफारशीनुसार सुचवण्यात आल्या. वेगवेगळ्या राज्यांमध्ये दारिद्र्य रेषा वेगवेगळ्या ठरवण्यात आल्या. आता तुम्ही म्हणाल यांच्या सूचनेनुसार वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या दारिद्र्य रेषा ठरवण्यात आल्या, याचं कारण काय? अलग कार्यगट तर म्हणतोय एकच राष्ट्रीय दारिद्र्य रेषा असायला हवी आणि मग
आपल्या देशामध्ये एकच राष्ट्रीय दारिद्र्य रेषा नको का? हो, राष्ट्रीय दृष्टिकोनातून विचार केला तर अलग कार्यगट बरोबर आहे, पण लकडावाला अभ्यास गटाचं मत होतं की वेगवेगळ्या राज्यांमध्ये किंमत पातळी वेगवेगळी आहे. यामुळे वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळी दारिद्र्य रेषा ठरवावी लागेल. लक्षात आलं? अलग कार्यगट म्हणतो एकच राष्ट्रीय दारिद्र्य रेषा पाहिजे, वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या दारिद्र्य रेषा नको. लकडावाला अभ्यास गट म्हणतो वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळी दारिद्र्य रेषा हवी आहे. कारण का? वेगवेगळ्या राज्यांमध्ये किंमत पातळ्या वेगवेगळ्या आहेत. यामुळं वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या दारिद्र्य रेषा हव्यात. मग या लकडावाला अभ्यास गटानुसार वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या दारिद्र्य रेषा ठरवण्यात आल्या. आणि वेगवेगळ्या राज्यांमध्ये ज्या दारिद्र्य रेषा ठरवण्यात आल्या त्या कोणत्या समितीच्या पद्धतीनुसार ठरवण्यात आल्या असं जर तुम्हाला विचारलं तर वेगवेगळ्या राज्यांमध्ये दारिद्र्य रेषा लकडावाला अभ्यास गटाच्या पद्धतीनुसार ठरवण्यात आल्या, हे पण लक्षात ठेवायचं. कारण यांनी एकच राष्ट्रीय दारिद्र्य रेषा सांगितलेली होती. पूर्वी काय होत होतं की आपल्या देशातली जी वेगवेगळी राज्य आहेत त्या राज्यांमध्ये दारिद्र्य मोजताच येत नव्हतं. पण आता लकडावाला अभ्यास गटानं जी सूचना केली की वेगवेगळ्या राज्यामध्ये वेगवेगळी दारिद्र्य रेषा मोजायची, त्यांनी कारणही सांगितलं. कारण वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या किंमत पातळ्या आहेत. मग तुम्ही काय करा, वेगवेगळ्या राज्याची दारिद्र्य रेषा सुचवताना त्याच्यामध्ये महागाईचा निर्देशांक काढा. आपण पाहिलं 73-74 ते 1993-94 मध्ये ज्या किमती वाढल्या त्याच्यामध्ये महागाईचा दर त्यांनी लक्षात घेतला. इथे पण सांगितलं वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या दारिद्र्य रेषा काढायच्या, महागाईचा निर्देशांक त्याच्यामध्ये मिसळा. त्यांच्या पद्धतीनुसार वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या दारिद्र्य रेषा मोजायला सुरुवात झाली. याच्या अगोदर आपण म्हटलं की वेगवेगळ्या राज्यांमध्ये काय होत होतं तर दारिद्र्य मोजता येत नव्हतं. पण लकडावाला समितीनं ही पद्धत शोधून काढली आणि लकडावाला समितीच्या पद्धतीनुसार वेगवेगळ्या राज्यांमध्ये दारिद्र्य मोजायला सुरुवात झाली. अतिशय महत्त्वाचा पॉईंट आहे. अलग कार्यगटानं राज्यांसाठी वेगवेगळ्या दारिद्र्य रेषेची गणना केली नव्हती. एकच राष्ट्रीय दारिद्र्य रेषा सर्व राज्यांसाठी दारिद्र्य रेषा म्हणून अलग कार्यगटानं सुचवली होती, स्वीकारली होती. पण लकडावाला पद्धतीनुसार काय झालंय तर वेगवेगळ्या राज्यांमध्ये दारिद्र्य रेषा वेगवेगळ्या ठरवण्यात आलेल्या होत्या. अशा प्रकारे हे लकडावाला अभ्यास गट याचे महत्त्वाचे मुद्दे सुरुवातीला आपण समजावून घेतले. आता आपल्याला या अभ्यास गटाने ज्या काही सूचना केली, 2 निर्देशांक मिसळले, त्याच्यानुसार दारिद्र्य काढली, MRP पद्धतीबरोबर URP पद्धतीचा सुद्धा वापर केला आणि त्याच्यानुसार दारिद्र्य काढलं आणि त्याच्यानुसार जे दारिद्र्य काढलं त्याच्यामधली जी आकडेवारी आहे ती आकडेवारी कशी आहे ते आपण आता पाहूयात. हे पहा, लकडावाला समितीनं सुचवलेल्या पद्धतीनुसार ग्रामीण व शहरी भागामध्ये कॅलरीजसाठी ठरवून देण्यात आलेली प्रतिमाह दरडोई उपभोग खर्च रुपयांमध्ये. कॅलरीज म्हणजे काय आपण म्हटलं होतं, ग्रामीण भागासाठी 2400 आणि शहरी भागासाठी 2100 या कॅलरीज ज्या आहेत त्यासाठी प्रति महिना किती खर्च येऊ शकेल, किती खर्च येईल हे जे काढलं ते रुपयांमध्ये मांडले. 77-78 मध्ये त्यांनी सांगितलं एवढ्या कॅलरीज प्राप्त करण्यासाठी ग्रामीण भागामध्ये 56.83 रुपये, शहरी भागामध्ये 70.33 रुपये. 1983 मध्ये ग्रामीण भागामध्ये 2400 कॅलरीज मिळवण्यासाठी 89.50 रुपये लागतील. शहरी भागामध्ये 2100 कॅलरीज मिळवण्यासाठी 1983 मध्ये 115.65 रुपये लागतील. 1987-88 याचा जर तुम्ही विचार केला तर 87-88 मध्ये ग्रामीण भागामध्ये 2400 कॅलरीज प्राप्त करण्यासाठी 115.20 रुपये, शहरी भागामध्ये 2100 कॅलरीज प्राप्त करण्यासाठी 162.16 रुपयाची आवश्यकता असेल. त्याच्यानंतर 93-94ला ग्रामीण भागामध्ये 2400 कॅलरीज प्राप्त करायचे 211.30 रुपये, शहरी भागामध्ये 2100 कॅलरीज प्राप्त करायचे 274.88 रुपये. त्यानंतर 1999-2000 मध्ये ग्रामीण भागामध्ये 2400 कॅलरीज प्राप्त करायचे 327.56 रुपये आणि शहरी भागामध्ये 2100 कॅलरीज प्राप्त करायचे 454.11 रुपये. आणि 4-5 याचा जर विचार केला त्याच्यामध्ये ग्रामीण भागामध्ये 2400 कॅलरीज प्राप्त करण्यासाठी 356.30 रुपये
आणि शहरी भागामध्ये 2100 कॅलरीज प्राप्त करण्यासाठी 538.60 रुपयांची आवश्यकता होती. या ठिकाणी किमती वाढत गेलेल्या दिसते का? मधल्या कालावधीमध्ये जो महागाईचा दर आहे तो मिसळलाय, त्याच्यामुळं ग्रामीण आणि शहरी दोन्हींच्या किमती या ठिकाणी तुम्हाला वाढत गेलेल्या दिसतील, हे लक्षामध्ये ठेवायचं. आता 77, 88, 83, 87, 88, 93, 94, 99, 2000, 2004, 2005 या वेळेचा जर आपण विचार केला तर NSSOचे कोणते राऊंड चालू होत आहे हे पण तुम्हाला मी सांगितलं होतं. तर या ठिकाणी पण लक्षात ठेवा, 77, 88 मध्ये NSSOचा 32वा राऊंड चालू होता. 1983चा जर विचार केला 38वा राऊंड चालू होता NSSOचा. 87, 88 मध्ये 43वा राऊंड चालू होता. 93, 94 मध्ये 50वा राऊंड चालू होता. 99, 2000 मध्ये 55वा राऊंड चालू होता आणि 4-5 मध्ये NSSOचा 61वा राऊंड चालू होता. तर हे 6 वर्ष आहेत, 77, 88, 83, 87, 88, 93, 94, 99, 2000, 2004, 2005 ही जी आकडेवारी तुम्हाला दिसते, हे जे काढलेले आहेत प्रतिमाह दरडोई उपभोग खर्च हा लकडावाला पद्धतीनुसार MRP URP पद्धतीनं काढलेला दिसतो, हे लक्षामध्ये ठेवायचं. याच्यावरती अनेक विचार करण्यासारखा आहे. आता याच्यामध्ये आपल्याला पुढची जी आकडेवारी पाहायचं आहे की याच्या आधारावर किती दारिद्र्य, म्हणजे 77, 88 मध्ये जर तुम्हाला ग्रामीण भागात 56.83 रुपये मिळवू शकत नसाल, खर्च करू शकत नसाल दर प्रति महिन्याला, तर तुम्ही दारिद्र्य रेषेखाली आहात. आणि जर खर्च करू शकत असाल तर दारिद्र्य रेषेच्या वर. त्याचप्रमाणे शहरी भागामध्ये 77, 88 मध्ये 70.33 रुपये जर तुम्हाला प्राप्त करता येऊ शकत असतील तर तुम्ही दारिद्र्य रेषेच्या वर, खर्च करता येऊ शकत नसेल तर दारिद्र्य रेषेच्या खाली. असं 4-5 पर्यंतची आकडेवारी ही जी दिसते ते लकडावाला अभ्यास गटाच्या पद्धतीनुसार आहे, हे लक्षामध्ये ठेवायचं. आणखी पुढची आकडेवारी पाहूयात आपण. प्रतिमाह दरडोई उपभोग खर्च काढला. आता पहा काय आहे, लकडावाला समितीनं सुचवलेल्या पद्धतीनुसार एकूण लोकसंख्येच्या तुलनेत आढळून येणारी दारिद्र्य रेषेखालील लोकसंख्या किती होती. आता काही गोष्टी पहा. 77, 88 मध्ये ग्रामीण भागातील किती लोक दारिद्र्य रेषेखाली होते कोटीमध्ये. आपण जर विचार केला तर ग्रामीण भागामध्ये आणि शहरी भागामध्ये आढळून येलेली दारिद्र्य रेषेखालील लोकसंख्या 77, 88, शहरी 83, 87, 88, 93, 94 आणि 99, 2000 आणि 2004, 2005 हे शहरी आणि ग्रामीण, हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. तशा प्रकारे टक्केवारीमध्ये लोकसंख्या दारिद्र्य रेषेखाली, म्हणजे थोडक्यात आपल्याला सांगता येईल की ग्रामीण भागामध्ये 77, 88 मध्ये 53.1% लोकसंख्या दारिद्र्य रेषेखाली होती. शहरी भागामध्ये 45.2% आणि एकूण 51.3% लोकसंख्या 77, 88 मध्ये दारिद्र्य रेषेखाली आहे, असा निष्कर्ष लकडावाला अभ्यास गटानं सांगितला. 4-5चा जर विचार केला तर काय, ग्रामीण भागामधील 28.3% लोक दारिद्र्य रेषेखाली आहेत. शहरी भागातील 25.7% एकूण दारिद्र्य लकडावाला अभ्यास गटाला 2004-05 मध्ये 27.5% आढळून येतं. आता तुम्हाला असं विचारलं की लकडावाला पद्धतीनुसार, अभ्यास गटाच्या पद्धतीनुसार जी दारिद्र्य काढण्यात आलं त्यावेळी सर्वात कमी दारिद्र्य कोणत्या वर्षामध्ये आढळून आलं होतं. सर्वात कमी टक्केवारी एकूण दारिद्र्य पहा, 51.3, 44.5, 38.9, 36, 26.1, 27.5. तर हे 26.1 सर्वात कमी दारिद्र्य आढळून आलं. लक्षात आलं. तशा प्रकारे हे आकडेवारी विचारतात. एकूण दारिद्र्याची आकडेवारी तर सर्वात महत्वाची, पण ही सुद्धा आकडेवारी आता विचारायला सुरुवात झाली आणि आकडेवारी विचारताना शक्यतो या 2-3 मधलीच आकडेवारी विचारतात. आता त्याच्यामध्ये काही निष्कर्ष सुद्धा आपल्याला काढावे लागतात. काय निष्कर्ष काढावे लागतील पहा. आता ग्रामीण भागातील दारिद्र्याचा विचार करा. तर ग्रामीण भागातील दारिद्र्याचा जर तुम्ही विचार केला तर काय दिसून येत आहे त्याचा विचार करा. 77, 88 ला 53.1,
83ला 45.6, 87ला 39.1, त्यानंतर 93ला 37.3, 99ला 27.1. म्हणजे या ठिकाणी तुमच्या लक्षामध्ये काय येत आहे? दारिद्र्य कोणत्या वर्षांमध्ये कमी झालेलं दिसून येत आहे? 53.1, 45.6, 39.1, 37.3, 27.1 या वर्षांमध्ये दारिद्र्य कमी झालेलं तुम्हाला दिसतंय सलग. कोणत्या वर्षापासून कोणत्या वर्षापर्यंत? 77, 88 ते 99 पर्यंत दारिद्र्य कमी झालेलं दिसतंय, पण 99 ते 2004 मध्ये दारिद्र्यामध्ये वाढ झालेली दिसते. हे अशा प्रकारचे विधान विचारतात. शहरी भागाचा विचार करा. शहरी भागाचा जर विचार केला तर दारिद्र्य कमी कमी होत गेलेलं दिसतंय. 77 ते 99, 2000 पर्यंत कमी 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 झालेलं आहे, पण पुन्हा 99 नंतर 2004-5 मध्ये वाढ झालेली दिसते. म्हणजे कोणत्या वर्षांमध्ये कमी झालं, कधी वाढ झाली, याविषयीची विधानं आपल्याला विचारली जातात. तशा प्रकारे दारिद्र्य होतं या 6 वर्षांमध्ये. आपण म्हटल्याप्रमाणे 2004-5चा जर विचार केला तर ग्रामीण भागातलं दारिद्र्य 28.3%, शहरी भागातलं 25.7%, एकूण दारिद्र्य 27.5% आढळून आलं. तर ही आकडेवारी आपल्याला विचारली जाते. आणखी एक तक्ता पाहता येईल आपल्याला. लकडावाला समितीनं सुचवलेल्या पद्धतीनुसार दारिद्र्य रेषेखाली लोकसंख्या कोटींमध्ये. म्हणजे थोडक्यात आपल्याला असा विचार करायचा की 77-88ला 26.4 कोटी लोकसंख्या दारिद्र्य रेषेखाली होती ग्रामीण भागातली. शहरी भागातली 6.5 कोटी लोकसंख्या दारिद्र्य रेषेखाली होती आणि 77-88ला एकूण 32.9 कोटी लोकसंख्या दारिद्र्य रेषेखाली होती. अशा प्रकारे आपल्याला 4-5 पर्यंत अभ्यास करायचा. 93-94चा जर विचार केला तर ग्रामीण भागातील 24.4 कोटी लोकसंख्या दारिद्र्य रेषेखाली, शहरी भागातील 7.6 कोटी आणि एकूण 32 कोटी. या 3 वर्षावरती भर देणं गरजेचं आहे. 99-2000 मध्ये ग्रामीण भागातील 19.3 कोटी लोकसंख्या दारिद्र्य रेषेखाली, शहरी भागातील 6.7 कोटी आणि एकूण 1999-2000 मध्ये 26 कोटी लोक दारिद्र्य रेषेखाली होते. 4-5 मध्ये ग्रामीण भागामध्ये 22.1 कोटी, शहरी भागामध्ये 8.1 कोटी आणि एकूण 30.2 कोटी लोक दारिद्र्य रेषेखाली होते. अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला विचारले जातील, हे लक्षात ठेवायचं. तर हे 3 तक्ते आपल्याला अभ्यासासाठी खूप महत्त्वाचे. त्या 3 तक्त्यांवर प्रश्न विचारले जातात. आता आपण एक उदाहरण घेऊ की प्रश्न कसा विचारला जाईल, म्हणजे तुमच्या आणखी लक्षात येईल. लकडावाला समितीच्या दारिद्र्याबद्दलचे निष्कर्ष खाली देण्यात आलेले आहेत. या विधानांचा विचार करून अयोग्य पर्यायाची निवड करा. अयोग्य पर्यायाची आपल्याला निवड करायची आहे. पहिलं विधान, 2004-5 मधील ग्रामीण भागामधील मासिक दरडोई खर्चाची पातळी 356.30 रुपये होती. 2004-5 मधील ग्रामीण भागामधील मासिक दरडोई खर्चाची पातळी 538.60 रुपये होती. 2004-5 मध्ये या समितीला एकूण दारिद्र्य 27.5% आढळून आलं. आणि चौथं विधान, 2004-5 मध्ये ग्रामीण व शहरी दारिद्र्यामध्ये 2%चा फरक होता. विचार करायला लावणार आहे का? आहे. 4-5चा आपल्याला विचार करायचा. सुरुवातीला आपण 4-5चा विचार करताना पहिल्या तक्त्याचा विचार करूया. पहिला तक्ता बघा, 4-5ला किती ग्रामीण भागामध्ये मासिक दरडोई उपभोग खर्चाची पातळी 356.30 रुपये एवढी आहे असं सांगितलं. मग आता प्रश्नामध्ये पहा किती सांगितलं आपल्याला, 356.30 रुपये. त्याच्यानंतर पुन्हा आपल्याला विचारलंय ग्रामीण भागामध्ये किती होती, 538.60 रुपये. या ठिकाणी पहा 538.60 रुपये. म्हणजे दोन्ही विधानं बरोबर आहेत. कसे प्रश्न विचारतील हे तुमच्या लक्षात येण्यासाठी हे आपण करतोय. या समितीला एकूण दारिद्र्य किती आढळून आलं हे विचारलंय. आता या ठिकाणी एकूण दारिद्र्याचा जर आपण विचार केला तर 4-5चा पहा 27.5% आपल्याला दिसतंय का? हे पहा 27.5%. या ठिकाणी सांगितले 27.5% आढळून आलं. म्हणजे तिसरंही विधान बरोबर आहे. चौथं विधान, 4-5 मध्ये ग्रामीण व शहरी दारिद्र्यामध्ये 2%चा फरक होता. आता ग्रामीण आणि शहरी दारिद्र्याचा आपण विचार करूया. ग्रामीण आणि शहरी दारिद्र्य किती टक्क्याचा फरक आहे? 25 आणि 8, 2%चा आहे का? 2%पेक्षा जास्त आहे. म्हणजे चौथं विधान चुकलेले. असे प्रश्न विचारले जातात. लक्षात येत आहे? तर हे आपल्याला लक्षामध्ये ठेवावं लागतं.
आणि याच्यामध्ये मग आपल्याला सांगतात तिसरं आणि चौथं विधान मात्र चुकलेलं आहे. हा तक्ता अभ्यासताना असा अभ्यासायचा हे लक्षामध्ये ठेवा. आणखी काही थोडे प्रश्न पाहूयात. लकडावाला समितीनुसार दारिद्र्याची टक्केवारी आपल्याला जोड्या जुळवामध्ये सांगितलंय. 77, 78, 83, 87, 88, 38.9%, 44.5%, 51.3%. जोड्या जुळवायच्या आहेत आपल्याला. 77, 78 मध्ये मी तुम्हाला किती सांगितलं होतं? 51.3% दारिद्र्य सांगितलं होतं. 83 मध्ये किती दारिद्र्य सांगितलं होतं? 44.5% होतं. आणि उरलं 87, 88 मध्ये 38.9%. अशा प्रकारे हे जे दारिद्र्याचे आकडे आहेत, तर या दारिद्र्याच्या आकड्यांचा हे जे आहेत एकूण 51.3, 44.5, 38.9, ते कोणत्या वर्षामध्ये किती दारिद्र्य आढळलं हे खूप महत्त्वाचं आहे. त्याचप्रमाणे 93, 94, 99, 2000, 2004, 5चा सुद्धा प्रश्न विचारतील की जोड्यांच्या स्वरूपात दारिद्र्य 93 ला 36%, 99 ला 26.1, 2004 ला 27.5. आता प्रश्न पहा कसा विचारला. पुन्हा एकदा जोड्यांच्या स्वरूपामध्ये प्रश्न आहे. 93, 94, 99, 2004, 5 आणि दारिद्र्याची टक्केवारी काढा. आता तुम्हाला शोधता येते का? पहा. 93, 94 ला किती होती, 99, 2000 ला किती होती, 2004, 5 ला किती होती. अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात. 93, 94 ला सेम आहे 36, 1 ला 1च आहे. 99, 2000चा विचार करा. 99, 2000 ला 26.1 सर्वात कमी दारिद्र्य आपण म्हटलं होतं आणि राहिलं 2004, 5चं 27.5% दारिद्र्य. लक्षात आलं? अशा प्रकारचे प्रश्न विचारतात आणि विचारले जातील हे लक्षामध्ये ठेवायचं. आणखी पहा. लकडावाला समितीनं सुचवलेल्या पद्धतीनुसार खालीलपैकी कोणत्या वर्षामध्ये दारिद्र्य रेषेखालील असणारी एकूण लोकसंख्या सर्वात कमी दिसून आली? एकूण लोकसंख्येचं विचारलंय आता. कोणत्या वर्षामध्ये दारिद्र्य रेषेखालील लोकसंख्या सर्वात कमी दिसून आलेली होती? लोकसंख्येचं विचारलंय आता आपल्याला या ठिकाणी. या ठिकाणी कोटीमध्ये आकड्यात सर्वात कमी 99, 2000 ला 26 कोटी असं आपण म्हटलेलं होतं. तर या ठिकाणी तोच प्रश्न विचारला की लकडावाला समितीनं सुचवलेल्या पद्धतीनुसार खालीलपैकी कोणत्या वर्षामध्ये दारिद्र्य रेषेखालील असणारी एकूण लोकसंख्या सर्वात कमी? 99, 2000 ला 26 कोटी. प्रश्न कसे विचारले जात आहेत पहा. लकडावाला समितीनं सुचवलेल्या पद्धतीनुसार खालीलपैकी कोणत्या वर्षामध्ये दारिद्र्य रेषेखालील किंवा दारिद्र्याखालील असणारी एकूण लोकसंख्या सर्वात जास्त दिसून येते? सर्वात जास्त कधी? सहज ओळखता येते. पहिलं वर्ष कोणतं ते ओळखायचं. 77, 88 ला सर्वात जास्त होते. पहा तीच असणार, कारण सुरुवातीला दारिद्र्य जास्त आपल्याला आढळून आलेलं होतं. 77, 88 ला तुम्ही जर विचार केला तर तुम्हाला या ठिकाणी सर्वात जास्त 32.9 कोटी लोक दारिद्र्य रेषेखाली होते, म्हणजे 77, 88 ला. लक्षात येत आहे? अशा प्रकारे आणखी कशा प्रकारे प्रश्न विचारतील पहा. हा प्रश्न आपण पाहिला. 77, 88 ला एकूण लोकसंख्या सर्वात जास्त दिसून येते. पुढचा पहा. लकडावाला समितीनं सुचवलेल्या पद्धतीनुसार सर्वात जास्त दारिद्र्य रेषेखाली लोकसंख्या असणाऱ्या वर्षांचा क्रम लावा असं विचारलंय आता. कोणत्या? सर्वात जास्त कधी होतं? 77, 88 मध्येच होतं, म्हणजे पहिल्या नंबरला 77, 88 आलं पाहिजे. 77, 88चा एक क्रमांक असला पाहिजे. अजून काय सांगता येईल पहा. 2 नंबरला कुठला आकडा आहे? सर्वात जास्त दारिद्र्य असा आपण विचार करतोय. पाहूयात. सर्वात जास्त लोकसंख्या, पण सर्वात जास्त दारिद्र्य रेषेखाली लोकसंख्या असणाऱ्या वर्षांचा क्रम सांगा. या ठिकाणी जर तुम्ही क्रम बघितला तर तुम्हाला कसं पाहायचं आहे ते लक्षामध्ये येईल. हे पहा. 51.3, 44.5, 38.9 म्हणजे आपल्याला ही 3 वळीनी पाहिजे. 77, 88, 83, 87, 88 ला सर्वात जास्त दारिद्र्य होतं. 83, 77, 88, 83 2 नंबरला, 87, 88 3 नंबरला, म्हणजे आपल्याला
1 3 आणि 1 4 त्यानंतर 2 कुठलं येत आहे पहा 1 3 2 1983 77 78 पुन्हा एकदा पाहूयात आपण दारिद्र्य हे पहा 51.3 83 2 नंबरला आहे 87 88 3 नंबरला आहे 1 2 3 ओळीने येते म्हणजे 77 78 83 87 1 83 2 नंबरला 87 88 3 नंबरला आहे. तर हे असे क्रम आपल्याला आणि हा 4थ्या नंबरला येणार 1 4 3 2 असा आपल्याला क्रमांक कुठे आढळतोय का नाही म्हणजे याच्यामध्ये काही मिस्टेक आहेत. 1 4 3 2 असा क्रम सुद्धा आपल्याला विचारण्याची शक्यता आहे हे लक्षात ठेवायचं. मुद्दाम अवघडातला अवघड प्रश्न तर त्या पद्धतीने सुद्धा आपल्याला प्रश्नाच्या माध्यमातून तयारी करावी लागते. आता पहा हा आलेला प्रश्न आहे परीक्षेला. प्राध्यापक DT लकडावाला समितीनं दारिद्र्याचं सर्वेक्षण करण्यासाठी कोणती पद्धत वापरली? अल्पकाळ कालावधी, समान स्मरण कालावधी, URP आपण जे म्हटलं होतं की 30 दिवसांसाठी आणि 1 वर्ष. आता या युनिफॉर्म रेफरन्स पिरियड किंवा रिकॉल पिरियड याला समान स्मरण कालावधी असं मराठीत म्हणतात. मिक्स्ड रिकॉल किंवा मिक्स्ड रेफरन्स पिरियड याला मराठीमध्ये संमिश्र स्मरण कालावधी म्हणतात. आपण काय म्हटलं होतं MRP आणि URP पद्धतींचा वापर केलेला होता असं आपण या ठिकाणी उल्लेख केलेला होता. अशा प्रकारे अ आणि ब तर ह्या BPL वगैरे पद्धती नाहीतच अस्तित्वातच नाहीत. तर या 2 पद्धती आपल्याला सांगता येतात 30 आणि 1 वर्ष. अ आणि ब कुठे आहे पहा हे आहे लक्षात आलं. अशा प्रकारे हा लकडावाला अभ्यास गट आपल्याला विचारात घ्यावा लागतो. आणि ह्याच्यावरचे आणखी प्रश्न थोडेसे आपण पाहूयात. 99-2000 मध्ये कोणत्या राज्यात दारिद्र्याचं प्रमाण सर्वाधिक होतं हे पण विचारतील की त्यांच्या कालावधीतलं दारिद्र्य. ओरिसा राज्यामध्ये सर्वात जास्त होतं हे लक्षात ठेवायचं. लकडावाला समितीनं सुचवलेल्या पद्धतीनुसार दारिद्र्य रेषेखालील लोकांची संख्या एकूण कोणत्या वर्षामध्ये सर्वात जास्त होती? सर्वात जास्त विचारलं 77 78 आपल्याला सांगता येतं. त्यात लकडावाला समितीनं सुचवलेल्या पद्धतीनुसार दारिद्र्य रेषेखालील लोकांची एकूण संख्या कोणत्या वर्षामध्ये सर्वात कमी होती हे सुद्धा आपण पाहिलं. 99-2000 मध्ये सर्वात कमी होती याचा आपण अभ्यास केला. त्यात लकडावाला समितीनं सुचवलेल्या पद्धतीनुसार खालीलपैकी कोणत्या वर्षी आढळून आलेलं एकूण दारिद्र्य सर्वात कमी होतं? आता एकूण दारिद्र्य सर्वात कमी होतं असं आपल्याला विचारलंय हे पण आपल्याला माहिती आहे. 1999-2000 मध्ये सर्वात कमी दारिद्र्य आढळून आलं. लकडावाला समितीनं सुचवलेल्या पद्धतीनुसार खालीलपैकी कोणत्या वर्षी आढळून आलेलं एकूण दारिद्र्य सर्वात जास्त होतं? सर्वात जास्त 77 78 डोळे झाकून लक्षात आलं. अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला विचारले जातील आणि याच्यावर आधारित ही लकडावाला समिती तुम्हाला व्यवस्थित समजलेलं असेल असं मी गृहीत धरतो. आपण त्यातली प्रत्येक गोष्ट फोडून समजावून सांगितलेली. मग हे आजचं लेक्चर आपल्या या ठिकाणी संपत आहे. पुढच्या भागामध्ये आपण सुरेश तेंडुलकर समितीचा सखोल अभ्यास करणार आहोत. कारण लकडावाला समितीनं ज्या शिफारशी केल्या त्या शिफारशींवर तेंडुलकर समितीनं टीका केली. यांनी काढलेली पद्धत योग्य नाही असं सांगितलं. यांनी जे सांगितलं की महागाईचा दर विचारात घेऊन किमती काढा हे चुकीचं आहे असं सांगितलं. तेंडुलकर समिती असंही म्हटले पुढं की 2400 कॅलरीज आणि 2100 कॅलरीज हा निकष होऊ शकत नाही. याला तुम्ही हंगर लाईन म्हणा पण हा निकष होऊ शकत नाही. अशा काही टीका तेंडुलकर समितीनं केल्या. त्या का केल्या त्याच्यावरती नवीन पद्धत तेंडुलकर समितीनं कोणती शोधली याचा आपण विचार करणार आहोत. त्यांच्या शिफारशी आणि परत पुढे तुम्हाला असंही दिसेल की तेंडुलकर समितीच्या शिफारशींवर रंगराजन समितीनं पण टीका केली. अशा प्रकारे या समित्या ह्या 2 समित्या आपल्या संपलेल्या आहेत. पुढची आपली सुरेश तेंडुलकर समिती आपण अभ्यासणार आहोत. तर या ठिकाणी आपण थांबतो. भेटूयात पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत तुम्हाला तुमच्या अभ्यासासाठी मनापासून शुभेच्छा.